मुलींना सुद्धा सुरक्षित वाटलं पाहिजे. पालकांना सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलींना भाऊंच्या कॉलेजमध्ये किंवा भालच्या संस्थेमध्ये आपण शिक्षण द्यावं, माझी मुलगी सुरक्षित राहील. कसलं परिवर्तन घेऊन बसलं. मी लोकांना काय कमी केले. की मला सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा मी दिल्लीत होतो, माझे साहेब वारले इकडं आणि मला साहेबांची शेवटची अंतिम भेट नाही घेता आली. शाळा मी एवढ्या सगळ्या शाळा उभा केल्या, कॉलेजेस उभा केली, ज्या पतसंस्था केल्या, बँका केल्या, साखर कारखाना काढला, सूत गिरणी काढली. पण आज मला वाटतं की माझे 2000 कुटुंब ह्याच्यावर जगत आहेत. म्हणून ह्या सगळे संस्कार पुढच्या पिढीला गेले पाहिजेत. त्याच्यासाठी मला निवडणुकी महत्त्वाची वाटते. हे सगळं जपून ठेवले आपण, चांगलं आणि प्रत्येक वेळेला आधुनिकतेची कास धरत गेलो. आपण गावाच्या गरजा ओळखून कामाला आपण न्याय देण्यात घेत गेलो. उगीच पारंपरिक म्हणून आहे आमचा इतिहास तरी आहेच आहे, पण उद्या सुद्धा कामाच्या माध्यमातून तो दैदिप्यमान इतिहास आपल्याला पुन्हा घडवता आला पाहिजे. ही भविष्याचं वेध घेणारं काम आपण करत गेलो. मग लोकांना आमचा कंटाळा आला नाही. किंबहुना अनेक वेळेला काहीतरी विरोधकाच्याकडून कारवाई झाल्या आणि माझ्यावरती काही दुर्धर प्रसंग ज्या ठिकाणी ओढवले, पण विटेकर जनतेने मला कधी नाकारलं. चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला, खालच्या बाजूला नानासाहेब पाटलांचा पुतळा उभा राहिला. त्याचबरोबर मला अभिमानाने सांगावं लागेल की मला आंबेडकरांचा पुतळासुद्धा उभा करता आला. आणि आम्ही त्या 7-8 वर्षामध्ये दरवर्षी 10 खोल्या बांधण्याचा उपक्रम राबवला. माझा बळी गेला तरी चालेल, पण माझी जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे. याच्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट मी करत आलो. मंडळी नमस्कार, मी तेजस्विनी आणि आपण पाहताय शब्दवेडे चॅनल. खरं तर सुसंस्कृत राजकीय वारसा असणारी विटानगरी आणि याच विटानगरीवर हा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा करणारे आणि एक आदर्श परिपाठ तयार करणारे म्हणजेच सदाशिवराव भाऊ. आज आपण त्यांच्याशी मनमुरादपणे गप्पा मारणार आहोत, कारण शांतता, संयम आणि सहनशीलतेचा संगम असणारं असे हे व्यक्तित्व आहे. अतिशय अमोघ आणि प्रभावी वक्तृत्व असणारं हे कर्तृत्व. आज आपण त्यांच्याशी मनमुरादपणे गप्पा मारून या विटा शहराबद्दलच्या त्यांच्या भूमिका काय आहेत किंवा त्यांचं व्हिजन काय आहे आणि एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे तेच आपण आजच्या या पॉडकास्ट मधून जाणून घेणार आहे. सदाशिवराव भाऊ, तुमचं स्वागत आहे शब्दवेडे या युट्यूब चॅनलवर. खरं तर आता मी सुरुवातीला जसं म्हटलं की अगदी अमोघ बोलणं असेल किंवा ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील ते सदाशिवराव भाऊ हा जो काही प्रवास आहे तो नेमका कसा राहिलाय किंवा मागं वळून पाहताना कसं वाटतंय? तसं पाहायला गेलं तर राजकारण हा माझा काय यावर राजकारणामध्ये आणि आपण राजकारण करावं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. 1979 साली मी LLB ची पदवी घेतली आणि 1979 ते 84 पर्यंत वकिली करत होतो. योगायोगानं 84 साली आमचे वडील हनुमंतराव पाटील 84च्या निवडणुकीमध्ये 2 वार्डमधून निवडून आले, वार्ड क्रमांक 2 आणि 12. त्यातल्या एका वार्डचा त्यांनी वार्ड क्रमांक 12चा राजीनामा दिला आणि त्यावेळेला मग पोटनिवडणूक लागली महिन्याभरामध्ये. त्यावेळेला सर्व लोकांनी विचार केला की हनुमंतराव साहेबांची पार्टी या विट्यामध्ये तेला तांबोळ्याची पार्टी, तेला तांबोळ्यांचं राजकारण घेऊन सामान्य माणसाला गोरगरिबाला बरोबर घ्यायचं आणि श्रीमंताला आणि गरिबाला एकच मत असतं, त्या मताची किंमत एकच असते. त्यामुळे आपलं अधिकचं राजकारण सामान्य माणसासाठी घडवता आलं पाहिजे ही विचारसरणी त्यांची असल्यामुळं त्याने त्यावेळेला असा सगळ्या लोकांनी विचार केला की माझ्या साहेबांचं शिक्षण फार कमी झालं होतं, 7वीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. आणि मग त्या सामान्य लोकांची तेला तांबोळ्याची पार्टी ह्याच्यामध्ये कोणीतरी सुशिक्षित चांगलं या ठिकाणी ज्याला जगाचं ज्ञान आहे अशा प्रकारचा जर कोण एखादा कार्यकर्ता या निमित्तानं जर राजकारणामध्ये आणता आला तर या आपल्या विचाराला अधिकची गती देता येईल या संकल्पनेतून त्यावेळच्या सर्व लोकांनी विचार केला की सदाशिवराव भाऊंना आपण उभा करूया आणि त्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊ. सुदैवानं त्यावेळेला मी बिनविरोध निवडून आलो 1984 साली. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिनविरोध येणारा मी नगरसेवक आणि नगरसेवक झाल्यानंतर मला शिक्षण मंडळाचं सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे सगळं घडत असताना मीही विचार केला जर लोकांनी आणि आपल्या पार्टीनं आपल्याला जर काम करण्याची संधी दिलेली आहे तर आपल्या शक्ती, बुद्धी, युक्ती, ज्ञान जे काय असं प्रयोग असेल तन मन धन या सगळ्यांचा वापर आपण या लोकहितासाठी आणि समाज कल्याणासाठी करावा अशा भावनेतून मी कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये मला शिक्षण मंडळाचं सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 86 साली जिल्हा परिषदेकडून शिक्षण मंडळ ज्या शाळा होत्या त्या शिक्षण मंडळाकडे वर्ग झाल्या आणि पहिला सभापती म्हणून काम करायला सुरुवात केली. मी त्यावेळेला मग एक विजन ठेवलेलं होतं, आपलं नगर परिषद शिक्षण मंडळ हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर असलं पाहिजे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि शिक्षणासाठी म्हणून जे काही
तज्ज्ञ मंडळी, ज्ञानकार मंडळी असतील, त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेतलं आणि एक शैक्षणिक सौहार्दपूर्ण वातावरण आपल्याला निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला. मी ठरवलं होतं आणि साहेबांनी मला त्यावेळेला फार मदत केली की दरवर्षी आपण नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या वतीनं 10 वर्ग खोल्या चांगल्या बांधायच्या, त्या RCCच्या असाव्यात. यापूर्वी जिल्हा परिषद शाळा होती तेव्हा काही शाळा आमच्या गुराच्या गोट्यात भरत होत्या. त्या इमारती नव्हत्या, कौलाच्या इमारती जुन्या झालेल्या, आणि त्यातल्या त्यात ही नगर परिषदेकडे शाळा वर्ग होत असताना त्याची दयनीय अवस्था होती. आणि आम्ही त्या 7-8 वर्षामध्ये दरवर्षी 10 खोल्या बांधण्याचा उपक्रम राबवला. आज विटा नगर परिषदेत सर्व शाळा RCC बांधकाम असलेल्या, सर्व शाळांना चांगलं कंपाऊंड असलेल्या, शैक्षणिक वातावरण असलेल्या, सर्व शाळांना चांगली मैदानं असलेल्या त्या अद्ययावत शाळा आपण निर्माण करू शकलो. विटा नगर परिषद ही एकमेव नगर परिषद महाराष्ट्रामध्ये आहे की 1ली ते 7वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेश मोफत देणारी महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका असं त्या काळामध्ये लौकिक होता. आत्ता या महाराष्ट्र सरकार किंवा बाकी काय असतात योजनेच्या माध्यमातून गणवेश किंवा पुस्तकं दिली जातात, पण त्यावेळेला पुरोगामी आणि क्रांतिकारी निर्णय आम्ही घेतला. नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा अशा प्रकारे गोरगरीब सामान्य माणसांची मुलं जी नगर परिषद शाळामध्ये येतात त्यांना सुद्धा श्रीमंताच्या किंवा आधुनिक शाळांच्या बरोबरीचं शिक्षण आपल्याला देता यावं, गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याच्यामध्ये देता यावं, ही भूमिका आपण घेतली. आणि मला अभिमान वाटतो त्यावेळेला आपण विक्रम केला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक शिक्षण देणारे शाळा किंवा शिक्षण मंडळ म्हणून विटा नगर परिषद शिक्षण मंडळाचं नाव लौकिक वाढलं, दखल पण घेतली. त्यानंतर पुन्हा मला योगायोगानं 91 साली नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या काही कल्पना होत्या विट्याबद्दल, विट्याच्या विकासाबद्दल. जे व्हिजन मी या ठिकाणी ठरवलं होतं त्याला मूर्त स्वरूप देण्याचा मी प्रयत्न केला. लोकहिताचा कारभार करत असताना लोकांचा सहभाग माझ्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि त्या लोकसहभागाला बरोबर घेऊन विविध संस्था, विविध ट्रस्ट, विविध संघटना सगळ्यांच्या माध्यमातून विट्यामध्ये एक प्रकारचं आपण सकारात्मक आणि विधायक स्वरूपाचं काम करण्याचा प्रयत्न केला. योगायोगानं त्याच्या अगोदर नगर परिषदेची इमारत साहेबांनी बांधलेली होती. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला होता. मी माझ्या काळामध्ये चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला. खालच्या बाजूला नानासाहेब पाटलांचा पुतळा उभा राहिला. त्याचबरोबर मला अभिमानानं सांगावं लागेल की मला आंबेडकरांचा पुतळासुद्धा उभा करता आला. आणि शिवाजी चौकामध्ये अनेक नगरपालिकेचे वैशिष्ट्य आपण म्हणतो त्याच्यामध्ये शिवशक्ती आणि भूमिशक्ती एका चौकामध्ये असणारं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण माझी विटा नगर परिषद आहे. अनेक बाबीमध्ये आम्ही काही विक्रम केले. मी सुद्धा नगराध्यक्ष म्हणून कामं करत असताना अनेक गोष्टीला मला न्याय देत आला. भाजी मंड्या पण चांगले बांधले, त्याचबरोबर नवीन शॉपिंग सेंटर्स चांगले बांधले, चांगल्या प्रकारच्या आपण या ठिकाणी छोट्या मोठ्या नगरपरिषद इमारती बांधल्या. प्रत्येक वार्डमध्ये समाज मंदिरं बांधली. समाज मंदिराच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं, त्या जातीच्या लोकांना एकत्रित येता यावं, वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ करता यावेत, ही भूमिका आपण घेतली. नगर परिषदेच्या आरक्षणामध्ये असलेल्या 10% ज्या काही लेआउटमधल्या जागा असतात त्या लेआउटमधल्या जागा अनेक समाजातल्या लोकांना आपण देऊ केल्या. त्या लोकांना त्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला इमारती बांधून किंवा त्या ठिकाणी छोटे हॉल करून आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित थांबता आलं. नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वात मोठी अडचण आमची होती ती पाण्याची होती. मला एक काळ असं जाणवतो, मी लहान असताना सुद्धा आणि मला नगराध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा विटा नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही छोट्या मोठ्या पाण्याच्या स्कीम्स होत्या त्यातल्या मग येरळची स्कीम होती, त्यानंतर आम्ही येरळवाडीची स्कीम केली. परंतु नगर परिषदेच्या या लोकवस्तीला पुरेल इतकं पाणी आम्ही कधीच देऊ शकत नव्हतो. आणि त्याच्यासाठी म्हणून मी त्यावेळेला 94-95 हनुमंतराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घोगावची त्यावेळची 32 कोटीची स्कीम मी शासनाला सादर केली. अतिशय धोरणात्मक किंवा दूरदृष्टी ठेवून आपण काम त्यातून ठरवलं होतं. म्हणजे त्यावेळेला लोकसंख्या फार कमी होती, परंतु या पाणी आल्यानंतर गावची लोकसंख्या वाढेल, 1 लाख लोकसंख्या घेऊन 180 लिटर पाणी मिळेल या नियोजनातून आपण या पाण्याची योजना सादर केलेली होती. त्यावेळेला प्राप्त परिस्थितीमध्ये 95 साली मी राजेंद्र अण्णांना जे माजी आमदार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. ते अपक्ष निवडून आले होते आमदार म्हणून. आणि सांगली जिल्ह्यामधून 5 अपक्ष आमदार निवडून आले होते. त्या सर्व अपक्ष आमदारांनी युतीच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आणि त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि अण्णासाहेब डांगे पालकमंत्री. भाजप सरकार होतं. त्यावेळेला आम्ही सरकारला सांगितलं की आमचं विट्याचं फार पाण्याचं हाल आहे, आम्हाला पाणी नाही.
अगदी मुलीसुद्धा आमच्या गावामध्ये देत असताना सुद्धा लोक विचार करायचे की या मुलींना उद्या घागर कळशी घेऊन बोरिंगवरती किंवा आडावरती विहिरीवरती जावं लागतं, अशा शहरामध्ये आपण याच्या गावामध्ये आपण मुली नाही द्यायच्या. बापरे. अशी परिस्थिती विट्याची असताना त्यावेळेला आम्ही जी स्कीम सादर केली त्यावेळेला त्यावेळच्या सरकारने त्यातल्या त्यात माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि अण्णासाहेब डांगेंनी मला त्यावेळेला एक अट्ट घातली. अर्थात हे राजकारण आहे, राजकारणातून ह्या विकासाच्या गप्पा आपण करत असतो. बरोबर. आणि त्यावेळी त्यांनी सांगितले की सदाशिवराव तुम्हाला आम्ही पाणी देऊ पण तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे. बर. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं म्हणजे आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वार असताना ती एक राजकीय आत्महत्याच होती. परंतु मी विचार केला की मी ज्यावेळेला नगराध्यक्ष म्हणून काम करतो, या गावाचं आपण पालकत्व करतो, प्रथम नागरिक म्हणून काम करतो, अशा वेळेला मी जर माझ्या गावाला पाणी देऊ शकलो नाही तर माझ्या राजकारणाचा तरी उपयोग तरी काय. आणि त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आम्ही घोगावची स्कीम 1 वर्षामध्ये पूर्ण केली आणि 98 साली विटे शहराला घोगावचं पाणी आलं. गोपीनाथ मुंडे साहेबांचे, अण्णासाहेब डांगेचे आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढली, लोकांनी साखर वाटली, सगळ्या लोकांनी जल्लोष केला आणि विट्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी त्यावेळेला मार्गी लागला. त्यानंतर विटे शहरामध्ये एक प्रकारचं असं वातावरण झालं की सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात वेगानं वाढणारं शहर कोणतं असेल तर विटा शहर असेल. प्रचंड वेगानं शहर वाढायला लागलं. आता बघता बघता या शहरामध्ये 70,000 लोकसंख्या झाली. आज बघताय आपण या निवडणुकीच्या माध्यमातून जवळजवळ 26 वार्ड झाले, 47,000 मतदान झालं. एक प्रकारचं संस्कारक्षम माझं गाव. माझ्या गावामध्ये आपण पाहिलं असेल, अनेक वेळेला मी अनेक सभांच्या मध्ये सांगतो की ते उद्यमशील गाव आहे, शांत गाव आहे. गावामध्ये कधी दुखवून मारामाऱ्या दरोड्या होत नाहीत, जातीय दंगली नाही, धर्मीय कधी या ठिकाणी तेढ निर्माण होत नाही. सगळे आम्ही अतिशय सौजन्यानं आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये थांबतो, राहतो, राजकारण करतो. प्रत्येकाला काम मिळावं अशा प्रकारची या परिसरामध्ये विटे शहराची रचना आहे. माणसांना रोजगार प्राप्त होतो, माणसं आनंदानं राहतात, रोजीरोटी कमवतात, शांतपणे आपल्या बायका मुलामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. हा सगळा जो इतिहास आहे किंवा आत्ता हे सगळं वातावरण आहे, हे काय मी 10-5 वर्षात केलं असं कधीच दावा केला नाही. आमच्या या विटे शहराला काही संस्कृती परंपरा आहे आणि आबासाहेब पाटलांच्या पूर्वीपासून अनेक नेते महानेते होऊन गेले आमच्या शहरामध्ये. यशवंतराव चव्हाणाचा गाव म्हणून आपण विटा शहर बघतो, श्रीम माट्यांचं गाव म्हणून विटा शहर बघतो, आर.डी. भंडाऱ्याचं जन्मगाव म्हणून विटा शहर बघतो. या शहरामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी गावावरती काही संस्कार केलेले आहेत. ते अशा प्रकारचे संस्कार आहेत की या गावाला एक चांगलं वळण लागलं पाहिजे. विधायक अशा प्रकारचं असं चांगलं वातावरण आपल्या शहरामध्ये राहावं ही भूमिका सर्व नेते मंडळींनी घेतली. त्याची फळं आता आम्ही चाखतोय. आज बघता बघता आपण बघतो या आमच्या गावामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना अनेक काही संकल्प आपण या ठिकाणी करत गेलो. शहराचा विकास होत असताना उगीच माणसं येऊन राहत आहेत आणि शहर वाढतं आहे हे न ठेवता या मातीबरोबर या माणसाचं नातं आपल्याला जुळवता आलं पाहिजे. विट्याच्या मातीबद्दल त्यांना आत्मीयता आणि अस्मिता निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक येणारा मनुष्य मी विटेकर आहे म्हणून या ठिकाणी त्याच्या मनामध्ये अस्मिता या ठिकाणी आपल्याला फुलवता आली पाहिजे. ही भूमिका आपण घेतली आणि त्याची परिणती म्हणून आज विट्यामध्ये हे सगळं चांगलं वातावरण आपण करू शकलो. मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं लागेल, अनेक वैशिष्ट्यापैकी आम्ही नेहमी सांगतो, मी नगराध्यक्ष झाल्यापासून आत्तापर्यंत आमच्या शहरामध्ये वराह नाही, डुक्कर नाही. कुठलेही शहर आहे ते महाराष्ट्रात घ्या तुम्ही, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अशी प्रॉब्लेम दिसतात. माझ्या शहरामध्ये नाही डुक्कर. वराहमुक्त विटा, हागणदारी मुक्त विटा. आपल्याला या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन, आम्ही देशामध्ये स्वच्छता अभियानामध्ये पहिला नंबर, 1 लाख लोकसंख्येच्या आतमध्ये पहिला नंबर मिळवला. ही सगळी आमच्या विटेकरांच्या यशाची परिणती आहे, संस्काराची परिणती आहे, सगळ्यांनी मग काम केलेली जी परिणती आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला एक गोष्ट मुद्दाम सांगावं लागेल, दर 5 वर्षांना आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. आज 50 वर्षाची सत्ता म्हणून आम्ही ज्यावेळेला तुमच्यासमोर येतो त्यावेळेला दर 5 वर्षांना निवडणुका, 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या कार्यखंडामध्ये आम्ही काय काय केलं हे सगळं लोकांना सांगतो. लोक पुन्हा 5 वर्षामध्ये काय करणार आहेत हे त्यांच्यासमोर मांडतो. ते 5 वर्षामध्ये पुरा करायचा प्रयत्न करतो आणि दिलेली वचनं जी पूर्ण होणे शक्य आहे एवढंच आपण करतो. त्याच्यावरती लोकांचा विश्वास असतो. एखादा शब्द जर मी दिला तर ते लोक मानतात सदाशिव पाटलांनी शब्द दिला आहे तर 100% ते करून दाखवणार. नाही, आत्तापर्यंत हे सगळं करत गेलो. आपल्या पारंपरिक राजकारणाबरोबर आपले इतिहास या ठिकाणी जपण्याबरोबर आधुनिकतेची जोड राजकारणाला देणं, नवीन संकल्पना राबवलं
ठरवलं, जगाच्या बरोबर मला जाता आलं पाहिजे, विटे शहराला जगाबरोबर घेऊन नेता आलं पाहिजे, किंबहुना 2 पावलं अधिकच आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय आपण करत गेलो. प्रत्येकाला अंमलबजावणी आणि योग्य प्रकारे त्याची आपण या ठिकाणी अंमलबजावणी केली. त्याची परिणती म्हणून आज गेल्या 40 वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आम्ही अग्रेसर राहिलो, याचा मला रास्त अभिमान वाटतो. काय बात आहे. तुम्ही बोलताना माझं गाव असं म्हटलात, म्हणजे जे काही माझं पण आहे, माझं गाव किंवा माझी जबाबदारी आहे, इतकं जे कनेक्शन आहे ना विट्याशी, तर ते नातं नेमकं कसं आहे तुमचं विट्याचं आणि तुमचं? त्याला सुद्धा म्हणूनच कदाचित तुम्हाला विटेकर भाऊ म्हणत असावेत. बरोबर, भाऊ तरी म्हणतात. त्याहीपेक्षा मी विटेकरांशी प्रामाणिक राहिलो. बरोबर. राजकारण मार्गाने होत जातं. लोकांशी जे आपण बोलतो ते आपल्याला करता आलं पाहिजे, जे करतो ते लोकहिताचं असलं पाहिजे. आपल्या आयुष्याचं राजकारणाचं अंतिम ध्येय लोकहिताचं असलं पाहिजे, जनकल्याणाचं असलं पाहिजे. ती भूमिका आपण सातत्यानं करत गेलो. आम्ही कुठलीही गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारण करत असताना कसलेही माझ्यावरती जरी प्रसंग वाईट बदल आले किंवा चांगले प्रसंग आले तरी सुद्धा मी लोकहिताचाच विचार केला. माझा बळी गेला तरी चालेल, पण माझी जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे, याच्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट मी करत आलो. त्यामुळे लोकांचा माझ्यात विश्वास आहे. मग मी जर लोकांच्यासाठी करत असलो आणि लोक माझ्यासाठी करत असले तर मी लोकांचा, लोक माझे. 50 वर्ष एका कुटुंबाला लोक स्वीकारतात, हा इतिहास आहे. सोपी गोष्ट. माणसं प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहतो आपण, माणसाला बदल हवा असतो, नवीन काहीतरी हवा असतं, काहीतरी. पण लोकांना असं मी कधी वाटूनच दिलं नाही की आपल्याला बदल हवा किंवा बदल झाला पाहिजे. लोकांच्या पूर्ण आशा आकांक्षेला कमाल मर्यादेपर्यंत आपण या ठिकाणी पुरून उरतो. त्यावेळेला लोक म्हणतात की या विट्याचं कल्याण फक्त सदाशिवभाऊंनी केलं, हनुमंतराव साहेबांनी केलं, त्यांच्या सगळ्या लोकांनी केलं. का त्यांना डावलायचं आपण? तितकं प्रेम लोकांच्यावर मी केली, लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. अनेक वेळेला मी सांगतो, इतकं प्रेम लोक माझ्यावर करतात. मी एका सभेमध्ये सांगितलं होतं की आमच्या कातड्याची चप्पल जरी लोकांच्या पायामध्ये विटेकरांच्या घातली तर ऋण फिटणार नाहीत. इतके लोक मला प्रेम करतात. 100% आहे. नक्कीच. हे सगळं करत असताना राजकारणामध्ये कधी कधी भूमिका सुद्धा बदलाव्या लागतात, मगाशी तुम्ही सांगितलं. बरोबर. तर त्यावेळेला त्या भूमिका बदलत असताना नेमकं वैयक्तिक तसा त्रास होतो का, किंवा राजकारणामध्ये भूमिका बदलत असताना कसं वागलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? साहजिक आहे. बघा, राजकारण असतं, याच्यामध्ये स्पर्धा असते, एकमेकाला थांबवण्याचे अनेक गोष्टी केल्या जातात. या सगळ्या होत असताना कधी कधी आम्ही विचार करतो की फक्त आपण कोरडं प्रेम आणि कोरडं या निमित्तानं काय आपण गोष्टी करत गेलो तर त्याला अर्थ नाही. राज्य सरकारचं बळ आपल्याबरोबर असलंच पाहिजे. आणि राज्य सरकारचं बळ असेल किंवा जिल्ह्यातल्या राजकारणातल्या आपल्याला काही फायदे होत असतील तर बऱ्याच वेळेला अशा भूमिका सुद्धा बदलाव्या लागतात. मी अनेक वेळेला मग काय सांगितलं तुम्हाला, 1995 साली मी भूमिका बदलली आणि गेलो मी त्यावेळेला BJPमध्ये. त्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये तसं BJPचे तसं काही फार मोठा परफॉर्मन्स कधीच नव्हता. आत्ता अलीकडच्या ह्या 5-10 वर्षामध्ये BJPचं परफॉर्मन्स चांगला आहे. त्यावेळेला अजिबात नव्हतं. त्यावेळेला मग आमच्या इथं काँग्रेसचं जास्त त्यावेळेला प्राबल्य असायचं. आणि मग मी 2004ला मी ठरवलं की आपल्याला विटे शहराचा चौफेर आणि अधिक चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला आमदारकी लढवल्याशिवाय चालणार नाही. आणि आपण आमदार झाल्याशिवाय मला माझं स्वप्नवत वाटणारं माझं गाव मला उभा करता येणार नाही. म्हणून त्यावेळेला तो प्रयोग करायचं ठरवलं. दुर्दैवानं मला त्यावेळेला 2004 काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही, म्हणून मी बंडखोरी केली, अपक्ष उभा राहिलो. जे मी ते लोकांना सांगितलं, जे मी विट्यासाठी करतोय ते मी तालुक्यासाठी माझ्या मतदारसंघात मी करून देईन, दाखवेन तुम्हाला. आणि त्या पद्धतीनं लोकांनी मला स्वीकारलं. त्यावेळेला 25,000 मतांनी मला विधानसभेला लोकांनी निवडून दिलं. अपक्ष असताना पतोराव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला. मला सांगायला आनंद वाटेल, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी कामाचा डोंगर उभा केला. अर्थात त्याचा अप्रत्यक्ष फायदा माझ्या विट्यालाच झाला. कारण का विटा हे हेडक्वार्टर असल्यामुळं, तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं, तालुक्यासाठी म्हणून जे काय मला करता येणं शक्य होतं ते करत असताना त्याचं हेडक्वार्टर विटा असल्यामुळं अनेक गोष्टी मला विट्यात आणता आल्या. अगदी शिवाजी चौकामध्ये तुम्ही गेला तर ते तहसील कार्यालय पाहता, 14 ऑफिसेस एका छत्राखाली आणण्याचं पहिलं काम मी केलं. तहसील ऑफिस साधं होतं,
कौलाचं, लिंबाची झाडं, गुळपेटीची झाडं उगवलेली, आत वाळू असायची, बागेत दगडी भिंती, ब्रिटिश औंधकालीन संस्थांची इमारत, दगडी इमारत, त्याच्यावरती कौलं, ती फुटलेली दरवर्षी शेकरायची, पुन्हा गवत उगवलेलं, डासाचा प्रॉब्लेम. मी तो निर्णय केला आणि आपल्या या परिसरामध्ये पहिल्यांदा प्रशासकीय इमारत मी बांधली. मग इतर लोकांनी इतर तालुक्यामध्ये बांधल्या. असून तर प्रशासकीय इमारत शिवाजी चौकामध्ये उभा आहे. योगायोगानं पुन्हा मला पोलीस स्टेशन बांधता आलं. पोलीस स्टेशनसुद्धा असंच होतं, मोकळी जागा होती. पोलीस स्टेशन तहसील ऑफिसच्या बाजूला, त्याच्या पलीकडच्या बाजूला साध्या औंधकालीन त्या बॅरॅक्स, त्या बॅरॅक्समध्ये पोलीस राहायचे. मी ते सगळं पाडलं आणि अत्याधुनिक, आणि मी अभिमानानं सांगेन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझं पोलीस स्टेशन वैशिष्ट्यपूर्ण पोलीस स्टेशन आहे. एका कॅम्पसमध्ये पोलीस स्टेशन, दुसऱ्या बाजूला DYSPचं ऑफिस, त्याच्या पुढच्या बाजूला अधिकाऱ्यांचे क्वार्टर्स आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचे क्वार्टर्स. एका कॅम्पसमध्ये असं पोलीस स्टेशन तुम्ही बारकाईनं बघा, अभ्यास करा, मला सांगा कुठेही नाही. इतकं सुंदर बांधलं. योगायोगानं पुन्हा मला कोर्ट हॉल बांधता आले. दरम्यानच्या काळामध्ये 2009ला निवडणुका झाली, काँग्रेसच्या वतीने मी उभा राहिलो. त्यावेळेला लोकांनी माझे सगळं तालुक्यातलं आणि परिसरातलं जे मी विट्याला केलं ते आटपाड्याला केलं. सर्वांनी या ठिकाणी मला स्वीकारलं आणि पुन्हा मी काँग्रेसच्या वतीने पुन्हा निवडून आलो. त्यावेळेला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आलो आणि 14 सालापर्यंत आणि काही गोष्टीला मला न्याय देता आला. आपल्याला मी मुद्दाम सांगेन, कोर्टाची इमारत, मी 2च हॉल असणारी इमारत होती आमची. मी नवीन इमारत बांधताना ते 2 कोर्ट हॉल गृहीत धरून इमारत बांधायची होती. पण मला वाटत होतं, मी वकील असल्यामुळं मला हे जाणवायचं की आपल्या ह्या 4 तालुक्याचं जर जिल्हा कोर्ट किंवा सेशन कोर्ट आपण जर विट्यामध्ये आणू शकलो तर माझ्या विट्याचा कितीतरी या ठिकाणी कायापलट होईल. आणि त्या पद्धतीने मी एवढी मोठी इमारत बांधली. सर्वांच्या प्रयत्नानं जिल्हा कोर्ट विट्यामध्ये आलं, सेशन कोर्ट विट्यामध्ये आलं. आज ही सगळी इमारत अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कोर्टांना वापरता येते. कितीतरी आर्थिक उलाढाल होते. 4 तालुक्यातले पक्षकार येतात, 4 तालुक्यातले वकील येतात. त्यानिमित्तानं विट्याचं अर्थकारण अधिक चांगलं आपल्याला करता येतं. मला MIDC उभा करता आली. आपण 150 एकराची MIDC उभा केली. आज चांगल्या प्रकारचे MIDC चालले. त्याचा परिणाम विट्यामध्ये झाला. हे सगळं करत असताना मी तालुक्याचं क्रीडा संकुल व्हावं, शासनाची भूमिका होती. त्यावेळेला जागा कुठेच मिळत नव्हती. विट्यासारख्या ठिकाणी जागा मिळणं मुश्किल होतं. पण मला नेहमी वाटायचं माझ्या विट्याला क्रीडांगण असलं पाहिजे. विट्याला क्रीडा क्षेत्रामध्ये मला काम करता आलं पाहिजे. माझी 4.5 एकर जागा मी सरकारला 99 वर्षे करारानं ₹1 भाड्याने, एका वर्षाला ₹1 भाडं, असं 99 वर्षे करारानं शासनाला भाड्याने दिली. मी माझ्या फंडातून ₹1 कोटी खर्च केले. त्या जागेला जागेला पण त्या ठिकाणी कंपाऊंड करून घेतलं. सुंदरपैकी बॅडमिंटन हॉल उभा केला. त्याच्या बाजूची जागा 20 गुंठे जागा नगरपालिकेला दिली. नगरपालिकेच्या माध्यमातून जलतरण उभा केलं. माझ्या हनुमंतराव पाटील कला क्रीडा मंडळाच्या वतीने चांगल्या प्रकारची तालीम उभा केली. 30-35 तिथं विद्यार्थी मुलं आता त्या ठिकाणी बलसंवर्धनाचं काम करत आहेत. आणि एक चांगला 400 मीटरचा ट्रॅक आणि त्या ट्रॅकच्या मध्ये हेलिकॉप्टर उतरावं अशी सगळी सुविधा करून ठेवली मी तिथं. फक्त राजकारण असतं. या राजकारणामध्ये ज्या प्रवृत्ती वाढतात ज्याला मी विरोध करतो तेच माझ्या वाटणीला येतं. असा प्रकार आता ह्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये झाला. त्या क्रीडांगणाचा मूळ मीच घातलं, पाया मी घातला. आणि मग त्यावेळेच्या तत्कालीन आमदारांनी 2014 पासून 2025 पर्यंत त्या क्रीडांगणाला ₹1 खर्च केला नाही. की जी क्रीडा समिती असते त्या क्रीडा समितीचे आमदार अध्यक्ष असतात, त्यांच्या माध्यमातून हे सगळं डेव्हलपमेंट करता येते. आज त्या क्रीडांगणाची मला ते बघितलं म्हणजे मला वाईट वाटतं. हे लोकांचं आहे, लोकांच्या हितासाठी आपण दिलेलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे की जे लोकांचं आहे, लोकहिताचं आहे, त्या सर्वांना न्याय देता आला पाहिजे. आज या सगळ्या त्या क्रीडांगणावरती आणि त्या क्रीडा संकुलामध्ये बाबळीची झाडं आणि घाणेरी उगवलेली आहे. मला वाईट वाटतं की अशा काही गोष्टी या ठिकाणी प्रवृत्ती वाढतात. त्या थांबवण्यासाठी हे राजकारण माझ्या दृष्टीनं आजची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. अशा अनेक गोष्टी करता आल्या. त्यावेळेला ITIची मोठी इमारत बांधली. ITIला वसतिगृह बांधलं आणि त्याच्या बाजूला शासनाची जागा होती. त्या शासनाच्या जागेमध्ये आपण 3 मोठी वसतिगृह उभा केली. मागासवर्गीय मुलामुलींची आणि आपल्या OBCतल्या लोकांचे NT लोकांच्यासाठी 3 वसतिगृह, 100 विद्यार्थीची वसतिगृह. त्या वसतिगृहामध्ये शासनाच्या वतीनं शाळाही तिथंच आणि खाणं पिणं राहणं सगळं शासनाच्या वतीनं मोफत. आज जवळजवळ 300 विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यरत आहेत.
आज त्या सगळ्यांची सोय आपल्याला करता येईल. अशा नानाविध गोष्टी मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये गेले, त्या विट्याच्यासाठी उपयोगी आल्या. आज ते विट्याचं वैशिष्ट्य ठरतंय. मी अनेक वेळेला सांगतो, त्यावेळी मग रामदास आठवले होते मंत्री. रामदास आठवलेच्या माध्यमातून कोर्टाची जागा आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी. योग असा, या सगळ्या हायवे वगैरे सगळे असताना सुद्धा हायकोर्टानं जागा आम्हाला दिली. आणि तेही जागा दिल्यानंतर सगळ्या तालुक्यातल्या आम्ही या बौद्ध समाजातल्या लोकांना संघटित 1-1 रुपये गोळा केला सगळ्याकडून. 1 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, की ज्यायोगे ह्या शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर तो पुतळा बघितल्यानंतर त्या बौद्ध समाजातल्या लोकांना वाटलं पाहिजे की ह्याच्यामध्ये 10 रुपये माझे, ह्याच्यामध्ये 100 रुपये आहेत. मी 1000 रुपये दिले, त्यातनं हा पुतळा उभा केला. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्यांच्या अस्मिता त्या ठिकाणी एकवटण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं आपण इतका सुंदर पुतळा उभा केला. आणि शिवाजी चौकाची शोभा या निमित्तानं आज कुठेही आपण इकडून तिकडून आलं तरी तिथं आले की आपल्याला हे सगळं इकडं शिवाजी महाराजांनी तिकडं आंबेडकर बघितलं, एक प्रकारची उत्स्फूर्ती प्रेरणा या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये तयार होते. अशी काही चांगली कामं मला माझ्या आयुष्यामध्ये करता आली. ते सगळ्या लोकांच्या हितासाठी आले, सगळं लोकांचं हितच बघून केलं. भावी पिढीचं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संस्कार व्हावे ते मनामध्ये धरून आपण केलं. आम्ही अनेक वेळेला सांगतो की मी भौतिक विकास कधी फार मोठा गृहीत धरत नाही. भौतिक विकास झालाच पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी व्हायलाच पाहिजे. त्याही सर्व क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो का? कृषी क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, किंबहुना या ठिकाणी वैचारिकसुद्धा तुमची या ठिकाणी मला प्रगती करता येते का? हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो. आणि ते मी करत गेलो. चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये मला यशही आलं. एक शिक्षण क्षेत्र आपण जर घेतलं तर मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की विट्यामध्ये आम्ही एक संकल्प केला होता. बालवाडीपासून महाविद्यालयाचं शिक्षण आणि औद्योगिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण आणि त्याबरोबर वैद्यकीय शिक्षण ही आपल्या विट्यामध्ये आपल्याला देता आलं पाहिजे. पुण्याला, मुंबईला मुलं पाठवायची, तिथलं वसतिगृहाचा खर्च, तिथलं सगळं असणारं ते कॉस्मोपॉलिटन वातावरण, त्यामध्ये आत्ता चाललेले हे सगळं नवीन हे मोबाईल ह्याच्यामुळे जर होणारं काय त्यातलं अधपतन, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मी ठरवलं की सगळं शिक्षण मला माझ्या मुलांना विट्यामध्ये देता आलं पाहिजे. मी तो प्रयत्न केला, मी यशस्वी झालो. मला आज माझ्या संस्थेच्या 22 युनिटच्या मार्फत मी सर्व फॅकल्टीमध्ये सर्व शिक्षण देतो. त्याच्याबरोबर अनेक काही इतर लोकांनी सुद्धा प्रयत्न केले. कोणी लॉ कॉलेज काढलं, कोणी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी कन्या महाविद्यालय काढलं असेल, कोणी CBSE शाळा काढल्या. आज या निमित्ताने विट्याचं अर्थकारण सुधारण्यामध्ये मला मोठं योगदान या सगळ्या लोकांच्या आणि माझ्या माध्यमातून या ठिकाणी देता आलं. अनेक वेळेला आपण विचार करतो, साधा गोष्ट आहे, आज या बसेसच्या माध्यमातून 150 बसेस आहेत आता सगळ्या शहरामध्ये. या बसेसच्या माध्यमातून 2000 विद्यार्थी बाहेरून विट्यामध्ये येतात, रोज विट्यामधून बाहेर जातात. विट्यातले असणारे विद्यार्थी वेगळे. या निमित्तानं अनेक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, टेक्निशियन्स, लॅबोरेटरी मालक, बाकी आया, इतर शिपाई बिपाई म्हणून आज केवढं मोठं अर्थकारण विट्यामध्ये फिरू शकतं याचा अनुभव आपण सगळ्यांना घेतोय. आज विट्यामध्ये 100 अशा खानावळ्या असतील जे मुलांना डबे पोच करतात. आता विट्यामध्ये खोल्या भाड्याने मिळत नाहीत, एवढे फ्लॅट्स वगैरे झाले, सगळे बुक आहेत. एका क्षेत्रामध्ये आपण झोकून देऊन काम केलं तर किती त्यामध्ये आपण प्रगती करू शकतो, हे मूर्तिमान उदाहरण या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम केलं, पोल्ट्री व्यवसाय असेल, याचा यंत्रमाग व्यवसाय असेल किंवा इतर काय व्यवसाय असतील, त्याला संरक्षण देण्याचं काम आम्ही सातत्यानं केलं. हे करत असताना MIDCची साथ आपल्याला मिळाली, सूतगिरणी मला उभा करता आली. या निमित्तानं वस्त्रोद्योग इचलकरंजीनंतर विटा शहराचं नाव घेतलं जातं. पण दुर्दैवानं आज मार्केट इतकं खराब झालेलं आहे की याच धंद्याला या निमित्तानं उतरती काळा होऊ पाहते. परंतु त्याही बरोबर या समाजातल्या सगळ्या लोकांना पुन्हा तुम्ही दुसऱ्या धंद्यामध्ये उतरा अशा प्रकारची आम्ही प्रेरणा दिली. बघता या सगळ्या लोकांनी इतर धंद्यामध्ये सुद्धा इतकी प्रगती केली की ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज सगळा खाद्यपदार्थाचा व्यवसाय 90% ह्या देवांग समाजाच्या ताब्यात आहे. तिने यशस्वी करून दाखवला. म्हणजे त्या लोकांना त्या वेळेला योगमार्गदर्शन आपण देऊ शकलो तर अनेक प्रसंग आपण चांगले वाईट प्रसंग आपण निभावून नेऊ शकतो आणि अंतिमच आपल्याला यश मिळू शकतं. त्याचे मूर्तिमान उदाहरण या निमित्तानं आपल्याला देता येईल. हे सगळं होत असताना नेहमी मला या लोकांचा असणाऱ्या या सगळ्या गरजांचं मी दूरदृष्टीच्या दृष्टीनं विचार करत गेलो आणि लोकांनी सांगायच्या अगोदर त्याला सगळं मला देता येईल का ही भूमिका राजकारणामध्ये आपण पार पाडत गेलो. त्यामुळं लोकांना कधीही सुद्धा असं वाटलं नाही की यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी, बास झालं, पुरेसं झालं. नाही, स्वच्छ पारदर्शक कारभार.
उद्या भविष्याचं आपल्याला दृष्टी ठेवून केलेलं राजकारण, दूरदर्शीप्रमाणे केलेल्या योजना आणि या सगळ्याचा समन्वय म्हणून लोकांनी इतक्या मला तरी तळातलं फोडासारखं लोकांनी मला या ठिकाणी वागवलं. किती त्रिस्त्यंतरी झाली. अनेक दोन विधानसभेला माझा पराभव झाला, किंबहुना अनेक वेळेला काहीतरी विरोधकाच्याकडून कारवाई झाल्या आणि माझ्यावरती काही दुर्धर प्रसंग ज्या ठिकाणी ओढवले, पण विटेकर जनतेने मला कधी नाकारलं नाही. मी कधीही विधानसभेला काही जरी कसलं जरी झालं तर विट्यानं मला सतत त्यांना लीड दिलं का, तर लीड दिलंच. म्हणून मला नेहमी असं वाटतं की या विटेकरांच्यासाठी आपण जो आहेत आहे तोपर्यंत चांगलं आणि चांगलंच मला घडवावं लागेल. ज्या काही एलिमेंट्स या शहरामध्ये वाढत आहेत त्याचं सगळं मला दमन करता आलं पाहिजे. पुनश्च माझं विटा दैदिप्यमान अशा प्रकारचं वैभवशाली नगरी म्हणून पुन्हा मला निर्माण करावं लागेल. हे तर पुन्हा का म्हणतो तर या 4 वर्षामध्ये या शहराला वेगळं वळण लागलं प्रशासकीय कारभार आल्यापासून. नाहीतर 2021मध्ये या विटे शहरातल्या आम्ही सगळ्यांनी लोकांनी ठरवलं, स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि शहराला आपण देशभरामध्ये नंबर मिळवून दिला. छोटी मोठी सगळी मुलं एकत्रित आले, माणसं एकत्रित आली, शाळा कॉलेजेस संस्था ट्रस्ट सगळे आपण एकत्रित आलो. अतिशय चांगल्या पद्धतीचं अभियान राबवलं म्हणून देशभरामध्ये आपण या ठिकाणी नंबर मिळवला. हे करत असताना अगदी लहान मुलांना सुद्धा सवय लावली होती आम्ही, अजिबात कचरा करायचा नाही. एखादं चॉकलेट खाल्लं तर रॅपर खिशात ठेवायचं, घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकायचं. माझ्या माता भगिनीने सुद्धा सगळ्या गोष्टी ते काटेकोरपणे पाळल्या. ओला कचरा सुका कचरा वेगळा, तो व्यवस्थित सांभाळ नीट करून देणं, गाड्यांच्या वेळेवर गाड्या सोडणं, त्या पोच करणं, त्याचं इकडं आल्यानंतर पुन्हा सेपरेशन करणं, त्याचं विघटन करणं. अगदी आपल्या ह्या कचरा डेपोवरती विटा बनवणं, इलेक्ट्रिक वीज निर्माण करणं, गांडूळ खत निर्माण करणं, सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. मला वाटतं कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारं विटा एकमेव. आणि आमचा कचरा डेपो इतका आम्ही स्वच्छ आणि चांगला ठेवलेला होता की रोज किती टन कचरा आला, त्याचं विघटन किती टन झालं, त्याचं कशात आपण रूपांतर केलं, याचं सगळं यथावत रेकॉर्ड आपण ठेवलं होतं. अगदी स्वच्छ कचरा डेपो, सर्व सोयीने युक्त. अगदी तिथं आपण काहीतरी खायचं म्हटलं तर तुम्हाला दुर्गंधी येणार नाही, इतकं चांगलं आम्ही त्या ठिकाणी कचरा डेपो ठेवला होता. सर्व लोकांनी, सर्व स्तरातील लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केले, त्याची परिणिती आहे. 2021 पर्यंत सगळं चांगलं होतं, मी कुठे काय म्हणतोय, काहीच नाही. पण या 4 वर्षामध्ये गावाला वळण वेगळं लागतंय. काही गोष्टी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून झाल्या. माझ्या विटा नगर परिषदेमध्ये इतक्या वर्ष आम्ही काम करतोय, पहिल्यांदाच या 4 वर्षामध्ये मुख्याधिकारी लाच घेताना सापडतोय. हे दुर्दैव आहे विट्याचं. माझ्या मुख्याधिकारी लाच घेताना सापडतो. कधी नाही यापूर्वी झालं असल्या गोष्टी आम्ही कधी नाही पाहिल्या. लोकांचं हित, लोकांच्यासाठी आणि लोकांच्या कल्याणकारी योजना राबवून हे एकमेव ध्येय आणि साध्य ठेवण्याची भूमिका ठेवून आपण काम करत आलो, अनेक प्रकारे यश मिळवत आलो. त्याहीपेक्षा पुढे जाऊन पाहिलं तर आज केडरचे लोक विटा नगरपालिकेमध्ये आहेत. केडर याचा अर्थ मराठी सरकारचे लोक आहेत. आणि या लोकांना हे सगळे बाहेरून लोक आलेले आहेत. यापूर्वी स्थानिक पातळीवरती जे आम्ही सगळे काम करत होतो, स्टाफ स्थानिक पातळीवरच होता, लोकांना गावाची माहिती होती, लोकांच्या बरोबर अटॅचमेंट होती. पण आता बाहेरचे लोक आल्यामुळे या लोकांना हे विट्याशी काही देणं घेणं नाही आहे. आपला पगार भला आणि आपलं काम भलं. आणि मग आमच्यासुद्धा लोकांना असं वाटतं की या नगर परिषदेमध्ये हे सगळं चाललेलं आहे, हे कोण करतंय सगळं, ह्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे का नाही. हे सगळं नगरपालिकेत जात असताना आज आपल्याला वर कोण आहे, कुठला आहे, काय माहिती नाही. तिथं कोणाला एखादी अडचण सांगावी, तक्रार सांगावी, कोण ऐकून घेणार, त्याला दाद कोणाकडं मागायची, कोण त्याचं निराकरण करणार का न करणार. अशा प्रकारचं अतिशय वेगळं वातावरण ह्या 4 वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे. हे सगळं होत असताना गावामध्ये सुद्धा एक बेशिस्त, कोणी कुठेही कसे बोर्ड लावतं, कसंही वागतं, कसे अतिक्रमण करतं, कसे बी घरं बांधतं, काय सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला आत्तापर्यंत जे काही आपण सांभाळलं होतं त्याचं या ठिकाणी बरोबर त्याच्या उलट या 4 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी घडू पाहत आहे. त्याही बरोबर अनेक संस्थांच्यामध्ये राजकारण येऊन, ज्या संस्था आम्ही तरी माझं राजकारण करत असताना मी संस्था निर्माण केल्या, माझं विश्व मी निर्माण केलं. दुसऱ्याच्या कुठल्याही संस्थेमध्ये मी आयुष्यात कधी लक्ष दिलं नाही, ढवळाढवळ केली नाही, कुठल्या संस्थेच्या राजकारणामध्ये भाग घेतला नाही. परंतु आज प्रत्येक संस्थेमध्ये राजकारण यायला लागलं आणि त्या संस्थेला जनहिताचं राहिलं बाजूला आणि एकमेकाचं जिरवायची आणि एकामेकाला अडवायची, त्याला या ठिकाणी एक त्रास द्यायचा, या उद्देशानं अनेक संस्थांच्या मध्ये जे राजकारण झालेलं आहे, सुरू झालेलं आहे, त्याने एक प्रकारचं अनागोंदी सुरू झाली आहे. मग आमच्या त्या शिक्षण मंडळाचे गोष्टी असतील, आमच्या गणपती देवस्थानचे विषय असेल, ते मॉडर्नायझेशन सोसायटीचे विषय असतील, आमच्या यात्रा कमिटीचा विषय असेल, सुळकायचा त्या ट्रस्टचा विषय असेल, प्रत्येकामध्ये दुमत निर्माण करायचं, एकमेकाची मनं तोडायची आणि एकमेकाच्या विरोधामध्ये घालायचं. हे जे राजकारण हे 4 वर्षामध्ये जे सुरू झालेलं आहे ते राजकारण माझ्या दृष्टीने, या शहराच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.
ते आपल्याला थांबवावं लागणार. बरोबर. याही पुढे गेल्यानंतर त्या राजकारणासाठी एकमेकाची घरं फोडण्याचं जे राजकारण सुरू झालं आहे हे माझ्या उद्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने फार घातक आहे. अनेक अशा काही गोष्टी आमच्या शहरामध्ये घडल्या. अगदी माझ्या बाबतीमध्ये माझ्या 2 पुतण्याला सुद्धा वेगळं काढण्याचा प्रयत्न झाला. मी लोकांना समजून सांगितलं माझ्या दोघांना पुतण्याला तसं चालणार नाही बाळ. हनुमंतराव साहेबाचा वसा वारसा घेतोय. लोकांचा आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण व्यवस्थित असलं तर लोक आपल्याला या निमित्तानं पुढच्या काळामध्ये हे करतील. आणि तसं लोकांनी ऐकलं, दोघांनी ऐकलं माझं. आम्ही सगळे बरोबर आहोत. अशोक गायकवाडच्या घरामध्ये वितुष्ट निर्माण केलं. त्या किशनांना बाजूला काढलं. अशोक गायकवाडच्या विरोधात त्यांना उभा केलं. ते वार्ड क्रमांक 4मध्ये सपकाळ, प्रकाश सपकाळ आणि संजय सपकाळ चांगलं काम करतो. 10 वर्ष नगरसेवक आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रकाश सपकाळला फौज दिली. त्याच्या विरोधात उभा केला. आपल्याला मुद्दाम सांगतो नगरपालिकेच्या इतिहासामध्ये वार्ड क्रमांक 13मध्ये जी लढत चालली ती लढत अशी आहे 1-2 सख्खे भाऊ एकामेकाच्या विरोधात आहे. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये इतकी रिलेक्शन केली आहे आणि इतकं राजकारण टोकाला गेलं परंतु अशा प्रकारे सख्खे भाऊ एकामेकाविरोधात कधी नाही. आमची प्रतिष्ठित फॅमिली गळवणीच्या फॅमिलीमध्ये सुद्धा भांडण. चुलता एका बाजूला, पुतण्या एका बाजूला. ही प्रवृत्ती जर ही अशी विट्यामध्ये वाढायला लागली, अशा प्रकारचं विघातक राजकारण वाढायला लागलं तर उद्या भावी पिढीकडे काय म्हणून आपण या ठिकाणी आदर्श म्हणून घालून देणार आहे. एकीकडे तुम्ही एकीचं समाजकारण करायला तर दुसरीकडे फुटीचं राजकारण केलं जातं. या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. माणूस कधी वाईट नसतो, माणसाचे विचार वाईट असतात. आणि हे सुसंस्कृत विचार हे आपले सगळं गाव आपण या ठिकाणी घर म्हणून सांभाळलं, कुटुंब म्हणून सांभाळलंय. आज तुमच्यावरती काही एखाद्या वेळेस जर काय जर झालं असलं, मतभेद झाला असलं, अन्याय झाला असला तर आपण समजूत घालतो. तेवढ्या पुरतं आपण त्या चुकीला आपण पांघरून घालतो, सुधारायची संधी देतो. आणि मग आज नाही उद्या तुम्हाला जर चांगलं झालं तर तुम्हालाही संधी देत असतो. अशा प्रकारचं समन्वयाचं आपण या ठिकाणी कौटुंबिक वातावरण विटे शहरामध्ये आपण निर्माण करून ठेवलेलं आहे. बरोबर त्याला छेद दिला जातोय. ती प्रवृत्ती आज घातक आहे. त्याच्यासाठी निवडणूक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची आहे. मी अनेक वेळेला सांगतो या नवीन पिढीला सुद्धा ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत असताना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा काहीतरी नैतिक बंधनं घालून असतो आम्ही सगळी. मी तुम्हाला सांगतो अनेक कॉलेजेसचं वातावरण तुम्ही बघा आणि माझ्या HP कॉलेजचं वातावरण बघा किंवा इथलं वातावरण बघा. मुलींना सुद्धा सुरक्षित वाटलं पाहिजे. अगदीच. पालकांना सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलींना भाऊंच्या कॉलेजमध्ये किंवा भालच्या संस्थेमध्ये आपण शिक्षण द्यावं, माझी मुलगी सुरक्षित राहील. हा विश्वास आम्ही कोणाला सांगत नाही की बाबा असं करा वागा तसं करा नाही. परंतु आपलं वागणं असं असलं आदर्शवत असलं पाहिजे की त्याचा या निमित्तानं दुसऱ्यावरती परिणाम होऊन त्याला सुद्धा असं नैतिकदृष्ट्या वाटलं पाहिजे की आपण सुद्धा त्याच चालीनं आदर्शवत जीवन जगलं पाहिजे. बरोबर. आपल्याला मी अनेक वेळेला सांगेन माझ्या गावामध्ये सगळ्याच महिलांना सुरक्षितता वाटते. म्हणजे असं कुठं गुंडगिरी, दादागिरी, कोणाला काहीतरी मुलींना छेडछाड होणं किंवा एखादं काय बाकीच्या अप्रिय घटना घडणं कधी नाही माझ्या गावामध्ये. अतिशय तसं सृजनशील गाव माझं आहे. म्हणून ह्या सगळे संस्कार पुढच्या पिढीला गेले पाहिजेत. त्याच्यासाठी मला निवडणुकी महत्त्वाची वाटते. हे सगळं जपून ठेवलं आपण चांगलं आणि प्रत्येक वेळेला आधुनिकतेची कास धरत गेलो. आपण गावाच्या गरजा ओळखून कामाला आपण न्याय देण्यात घेत गेलो. उगीच पारंपरिक म्हणून आहे आमचा इतिहास तरी आहेच आहे, पण उद्या सुद्धा कामाच्या माध्यमातून तो दैदीप्यमान इतिहास आपल्याला पुन्हा घडवता आला पाहिजे. ही भविष्याचं वेध घेणारं काम आपण करत गेलो. म्हणून लोकांना आमचा कंटाळा आला नाही. बरोबर. लोक आम्हाला कधी कंटाळे नाहीत. हवंसं हेच पाहिजेत. हेच मला सुरक्षित ठेवू शकतात. हेच मला पुढच्या भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी मला घडवून देऊ शकतात. यांच्या खांद्यावरती माता ठेवला तर मी सुरक्षित आहे. माझ्या माता भगिनींना वाटलं पाहिजे इतकं सकारात्मक राजकारण मिठ्यामध्ये उभा करू शकतो. त्याचा दुष्परिणाम आहे. म्हणून हे नष्ट होऊ पाहते का काय, म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. कसलं परिवर्तन घेऊन बसलं. मी लोकांना काय कमी केले. जे सगळं आहे ते मी लोकांच्या तुम्ही सांगायच्या अगोदर मला कळलं पाहिजे किंवा करता आलं पाहिजे. ही आत्तापर्यंत 50 वर्षात आम्ही भूमिका घेतली. जे आधुनिक जे चांगलं ते मी विट्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. बरोबर. विटेकरांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही नक्कीच कामच आहे माझं. आणि म्हणून तुमचा म्हणजे भाऊंचा शब्द भाऊंची गॅरंटी, अगदी गावची गॅरंटी. म्हणून भाऊ अनेक धाडसी निर्णय तुम्ही विटा शहरासाठी घेत गेलात. मग हे निर्णय घेत असताना अनेक बाका प्रसंग सुद्धा, कठीण प्रसंग सुद्धा आले असतील. त्यातून मार्ग तुम्ही कसे काढत गेलात? मी सांगू का, माझी परमेश्वरावरती आढळ निष्ठा आहे आणि माझ्या वडिलांची पुण्य आहे की त्या पुण्याच्यावरती काही सांकेतिक गोष्टी मला या ठिकाणी आपोआप मला दिसतात.
धोकेसुद्धा मला माझ्या राजकारणामध्ये अनेक वेळेला झाले. परंतु त्या धोक्यातून मी असं कधीच संबंध कोणाशी तणावाचे केले नाहीत की ते पुन्हा जुळणारच नाहीत. अनेक लोकांनी माझ्यावरती अन्याय केले, अनेक लोकांनी मी तरी पहिल्यांदा राजकारणामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी सांगितलं हनुमंतराव साहेबांचं आमचं शिक्षण फार कमी होतं. हनुमंतराव साहेबांच्यावरती मी ज्यावेळेला पहिल्यांदा बिनविरोध निवडून आलो त्यावेळेला त्यांच्यावरती वेगवेगळ्या तक्रारीच्या माध्यमातून 14 केसेस होत्या कोर्टामध्ये. अर्थात मी वकील होतो, मी साहेबांना कुठेही कोर्टामध्ये येऊन दिलं नाही कधी. मी त्यांच्या वतीने वकिली केली, सगळ्या केसेसमधून साहेबांना या ठिकाणी बाजूला काढलं. माझ्यावरती सुद्धा तितक्याच तक्रारी झाल्या, माझ्यावरती सुद्धा तितकेच वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. मी स्थितप्रज्ञासारखं शांत राहिलो. मला माहिती आहे मी माझ्या हातून कुठलाही प्रवाद झालेला नाही, मी कुठलंही पापकृत्य केलेलं नाही. मी माझा हेतू स्पष्ट आहे, माझे विचार स्पष्ट आहे, माझे ध्येय स्पष्ट आहेत. मी कसल्याही प्रकारे कुठल्याही ह्याच्यामध्ये अडकलेलो नसल्यामुळं कधी मला व्हायचं काही कारण आलं नाही. मला काही 1 महिना 4-5 महिन्यासाठी सत्ता आमची गेली होती तरीसुद्धा आम्ही लोकहिताचंच काम करण्याचा प्रयत्न केला. कधी संयम सोडला नाही, विरोधकावर खालच्या पातळीवर टीका केली नाही. विरोधकांनी मला अनेक वेळेला टीका केली पण मी माझी पातळी कधी सोडली नाही. हा संयम येतो कुठून? नक्कीच. आणि त्याचा परिणाम असा होत गेला की लोकांची अनेक ज्यादाची सहानुभूती माझ्याकडे वाढते, लोक अनेक ज्यादा चांगल्या पद्धतीने माझ्याकडे पाहतात. आणि या सगळ्या प्रसंगामधून मी अतिशय सही सलामत सुटलो, आग्र्याहून सुटका. त्या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित सगळ्यांना सुटलो. माझ्यावरती तसं बोट दाखवायला तसं काही लोकांना सापडत नाही. आणि मी माझ्या पणामध्ये पाप नसल्यामुळं, मी स्वच्छ मनाचं असल्यामुळं जर पुढच्या माणसानं माझ्यावरती काही या ठिकाणी काही कुरघोडे केले असतील तर मी आज सांगतो, मी विट्यामध्ये चौकामधून जात असताना एखादा विरोधक आला तर माझ्या समोर येत नाही, बोळातनं जातात, माझ्या नजरेला नजर देत नाहीत. इतकी नीतिमत्ता मी पाळली. राजकारणामध्ये सुद्धा आदर्शवत जीवन जगता येतं, ते आदर्शवत जीवन लोकांना आदर्शवत वाटावं इतक्या प्रकारचं आपण वातावरण निर्मिती करत असल्यामुळे मला कधीच काही कशाची भीती वाटली नाही. अनेक प्रसंगामध्ये नगर परिषदेमध्ये नगरसेवक फोडण्याचे प्रसंग आले, आमच्यावरती अनेक वेगळ्या प्रकार तक्रारी करण्यात आल्या, काही वेळेला अगदी आमच्या ऑफिसवरती दगडफेकसुद्धा झाली. पण आम्ही नाही कधी कुणाला दोष दिला नाही. कुणावरती एखादी गोष्ट घडत असेल तर मी आत्मपरीक्षण करतो की असं घडतंय म्हणजे मी काय चुकलो का, माझ्यातनं काही झालं का, मी काय कुठं कमी पडतो का, लोकांच्या सगळ्या असणाऱ्या ह्या सगळ्या आकांक्षांना मला पुरतं पडता येत नाही का, आणि काही करावं लागेल का, आधी जास्त कष्ट करूया का, पुन्हा आणखी काहीतरी नवं जुनं करूया का, असं मी आत्मपरीक्षण करून निर्णय करत गेलो. त्यामुळे आज मला अतिशय लोकांच्या समोर जाताना कसलाही किंतु परंतु माझ्या मनामध्ये नसतो. निर्धास्तपणे लोकांच्या समोर जातो, लोकांना विश्वास देतो, मी करेन म्हणून सांगतो, करून दाखवतो. त्यामुळे लोक आपोआप या निमित्तानं आपल्याशी अंतःकरणापासून जोडले जातात. राजकारणामध्ये जोडणं वेगळं आणि मनाचा संवाद साधणं वेगळं, हे राजकारण मला करता आले. त्या दृष्टीने मी सुदैव आहे, प्रचंड सुदैव आहे. माझ्यावरती टीका करताना सुद्धा 10 वेळेला माणसाला विचार करावा लागतो की भाऊवर टीका केली तर ही लोकांना तरी पटेल का. बरोबर. असे राजकारण आपण उभा करत आलो. अनेक प्रसंगामध्ये चांगले वाईट प्रसंग येऊन गेले. साहेब माझे वारले त्यावेळी मला आमच्या ह्याच्यावरती केस झालेले होते, अविश्वास ठरावाची डिस्क्वालिफायची केस होती. मला सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी मी दिल्लीत होतो, माझे साहेब वारले इकडं, मी दिल्लीत होतो, केस खेळायला गेलो होतो. आणि मला साहेबांची शेवटची अंतिम भेट नाही घेता आली. आणि मग मला विमानानं मुंबईमध्ये आलो आणि त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मला हेलिकॉप्टर दिलं मुंबईमध्ये आणि हेलिकॉप्टरनं मी कराडला आलो. आणि मग मी साहेबाच्या अंत्यसंस्काराला उभा राहू शकलो. असे प्रसंग आयुष्यामध्ये आले की जे कधी विसरता येणार नाही राजकारणामुळं. म्हणजे काही नगरसेवकांनी राजीनामे दिलेले होते, त्याचे वाद निर्माण झालेला होता आणि सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला या ठिकाणी उलटा निकाल लागत गेला. त्याचं शेवटचं अपील सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केलं होतं आणि ते केससाठी मला जावं लागलं होतं. आणि इकडं साहेबांना आमच्या पॅरालिसिस अटॅक आला, साहेब वारले. असे काही कौटुंबिक प्रसंग आयुष्यामध्ये आले. या प्रसंगातनं शांततेनं जे आहे ते भोगावं, माणसं आनंदानं भोगावं. म्हणजे असं त्याच्याबद्दल एकाच्या प्रसंगाबद्दल त्याचं फार मोठं हे न करता धीरोदत्तपणे त्याच्या सामोरं जायचं. मी कधी संकटांना बगल नाही देत. एखादं संकट आलं तर ते अंगावर समोर घ्यायचं त्याला.
तुम्ही बगल दिला तर मग पुन्हा पुढचं आयुष्यामध्ये संकटाची मालिका आहे. आज एवढं छोटं संकट आहे, उद्या मोठं येणार आहे, पुन्हा छोटं काहीतरी येणार आहे. अप अँड डाऊन्स प्रत्येकाच्या आयुष्यात, माझ्याही राजकीय आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स आले, पण आपण नाही कधी ढळमळीत झालो. धीरोधत्तपणे लोकांच्या मध्ये राहिलो, लोकांच्यासाठी काम करत राहिलो. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सगळं उभा करता आलं, असं मला मनस्वी आनंदी तितकंच वाटतो. म्हणूनच विटेकरांना सदाभाऊ म्हणजे आमचे सह्याद्रीच वाटतात. बरोबर आहे, त्यांची भावना चांगल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत सगळं पाहिलं आहे, समोर आहे त्यांच्या. हा जो काही राजकीय प्रवास करत असताना आता तुम्ही हनुमंतराव पाटील साहेबांचा उल्लेख केलात, राजकीय वारशाचं दडपण होतं का? दडपण असं थोडंसं नाही म्हटलं तर राहतं सुरुवातीच्या काळामध्ये. बऱ्याचशा वेळेला काय असतं राजकारणामध्ये, एक वेळ सत्ता मिळवणं सोपं असतं. कदाचित अपघाताने मिळते, वारशाने मिळते. सत्ता अपघातानं सुद्धा मिळते, कधी कधी वारशानं सुद्धा सत्ता मिळते, नशिबाचा भाग आहे. पण मिळालेली सत्ता ती सातत्यानं टिकवून ठेवणं आणि त्याच्यामध्ये अधिक वाढ करणं आणि लोकांच्या अपेक्षेला पूर्ण जाणं, याच्यासाठी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवावं लागेल, तुमची बुद्धिमत्ता दाखवावी लागेल. वारशाने मिळालेली, अपघातानं मिळालेली सत्ता लोक 5 वर्ष स्वीकारतील, पुन्हा तुमचं कर्तृत्व बरोबर, आणि त्या जोरावर लोक आपल्याला मदत करत असतात. सुरुवातीच्या काळात होतं तसं. सुरुवातीला साहेबाचा मुलगा आणि मग आता वकील आहे आणि मग असंच आहे तसंच आहे, मग काय मग आयतं मिळालंय, अमुक मिळालंय, तमुक मिळालंय. प्रवाद होणार का? होणार नक्की. पण तुम्ही तुमचं कार्य आणि कर्तृत्व दाखवत गेला आणि ते लोकांना हळूहळू पटत जातं की हे नुसता फक्त वारसा आणि वसा नाही आहे, हा मनुष्यच मुळात अगोदर तितक्या योग्यतेचा आहे. हे ज्यावेळेला लोकाला समजतं त्यावेळेला लोक पुन्हा स्वीकारतात. अधिकचं काम करा, अधिकचं चांगलं व्हा, अधिक लोकांना या ठिकाणी त्यांच्या आशा आकांक्षांना तुम्ही गवसणी घाला, अनेक लोक तुम्हाला स्वीकारतील. असं चांगलं करत गेल्यामुळं लोकांनी आतापर्यंत आपल्याला स्वीकारलं. सुरुवातीच्या काळामध्ये होतं तसं. मग त्या काळचं राजकारण आणि आपण त्यावेळेचे आधुनिक राजकारणाची जोड देतो. अशा वेळेला थोडासा संघर्ष होतो का? तर होतो. मग अनेक लोक म्हणायचे भाऊंचं फार करेक्ट असते, भाऊ अजिबात काय वेडवाकडं चालू देत नाहीत, साहेबांचं आपलं बरं असते, साहेब चांगले आमचे. हा पिढीतला गॅप असतो. बरोबर. परंतु ते लोकांना पण हळूहळू पटायला लागलं. भाऊ म्हणतात ते बरोबर आहे, होणार असलं तर होणार म्हणून सांगतात, एखादं काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगतात, आणि जे कुठं जरी फिरलं तर ते काम होणारच नसतं. त्यामुळे लोकांना विश्वास वाटतो, तेच भाऊ सांगत होते तेच बरोबर आहे, असा विश्वास लोकांचा होत राहतो. तसं वैभव पाटला सुरुवातीच्या काळामध्ये कसं झालं, त्यांच्या आधुनिकतेशी तोड देत असताना आमच्या वेळचं राजकारण आणि त्यांच्या वेळचं राजकारण याच्यामध्ये थोडा संघर्ष राहतो का? तर राहतो. मग वैभव दादापेक्षा भाऊ बरे, बरोबर, हा प्रवाद राहतोच. पण हळूहळू त्यांनी त्यांचं कर्तृत्व जर साबित केलं त्यांनी, तर लोकसुद्धा त्यांना स्वीकारतात. म्हणून हे 3 पिढ्याचा वारसा ज्यावेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला आम्ही फक्त जन्माचा वारसा सांगत नाही, कर्तृत्वाचा वारसा सांगतो. कर्तृत्वाच्या वारशातून लोकांच्या सगळ्या आकांक्षाला पुरून उरतो हे साबित करून दाखवतो, त्यावेळेला लोक आम्हाला स्वीकारतात. अगदीच. वैभव पाटील यांचं तुम्ही नाव घेतलं, पुढची पिढी सुद्धा आता राजकारणात आहे, तर काय सल्ला आहे त्यांच्यासाठी, पुढच्या पिढीसाठी? मी अनेक वेळा तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं, आपण एका क्षेत्रामध्ये आम्ही कधी आपलं कर्तृत्व दाखवलं आणि दाखवावं असं मी कधी अभिप्राय ठेवत नाही. नगरपालिकेच्या मदतीने काम करेल लोकांचं, पण त्यापेक्षा विविध क्षेत्र आपल्याला गवसणी घालता आली पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तुंग यश मिळवता आलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये वैभवदादांनी काम केलं, त्याला तोड नाही. कमी वयामध्ये इतक्या प्रकारच्या संस्था इतक्या सक्षमतेनं उभा करणं, चालवणं इतकी तोंडाची गोष्ट नाही. त्यांनी कमी वयामध्ये सगळं केलं. सिनेटच्या मेंबरमध्ये असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी ठसा उमटणं कामाचा. आज खानापूरला आपण विद्यापीठाचं जे उपकेंद्र उभा करतोय याच्यामध्ये जवळजवळ 90% श्रेय दादाचं आहे. ही कल्पनाही कुणाला नव्हती, ही कल्पना तिने मांडली आणि त्यानिमित्तानं त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं. हे सुद्धा कमी वयामध्ये केलेलं मोठं काम आहे. या शैक्षणिक संस्थेचं काम मोठं काम आहे. म्हणजे बँका पतसंस्था सांभाळतात, मोठं काम आहे हे सगळं करत असताना सुद्धा जो राजकीय वारसा आहे तो तुझा सक्षमपणे सांभाळण्याची त्यांनी भूमिका घेतली. त्यांनी 5 वर्ष उत्कृष्ट काम केलं. महिला आरक्षणामध्ये माझ्या सुनबाईंनी प्रतिभाताईंनी चांगलं 5 वर्ष काम केलं. आता आरक्षणामध्ये आलं तर आम्हाला सुद्धा तितक्याच सक्षमपणे, माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तितक्याच सक्षमपणे लोकांच्या आकांक्षेला पुरेसं जाण्यासाठी त्यांना सुद्धा मला मानसिकदृष्ट्या तयार करावं लागेल आणि ते पुढच्या 5 वर्षामध्ये करून दाखवावं लागेल. त्यामुळं ह्या राजकीय वारसा मिळाला तरी कर्तृत्व महत्त्वाचं असतं आणि कर्तृत्वाच्या जीवावरती तुमचं राजकारण टिकावं तुम्हाला करता आलं पाहिजे. ही भूमिका सातत्यानं आमच्याही लोकांना आम्ही पटवून दिली, दादालाही ते पटवून दिले. आमचा वारसदार म्हणून ठीक आहे, एकदा वेळा निवडून याल, पण पुन्हा निवडून यायचं आलं तर कर्तृत्वावर निवडून यावं लागेल. बरोबर. आणि तिने करून दाखवलं.
त्यामुळं तरुण आणि वेगळ्या प्रकारचं थोडंसं व्हिजन असणारं दादाचं नेतृत्व आहे आणि ते चांगलं करतील, मला पूर्णपणे विश्वास ते विटेकरांचे लाडके दादा सुद्धा नाही आहे. होणार, चांगलं होईल त्याचं सगळं. हा, राजकारण म्हणजे भाऊ तुमच्या पिढीचं राजकारण आणि आता जे काही राजकारण घडते तर ती तफावत आहेच. तुम्ही मगाशी खंत बोलून दाखवली. नक्कीच. काय वाटतं म्हणजे सुसंस्कृत विट्याचं राजकारण होतं आणि आता इतकं ते बदलत चाललंय, त्याला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं काय वाटतं तुम्हाला? नाही, त्या दृष्टीनं आपल्याला काही जाणीवपूर्वक काम करावं लागेल असं मला वाटतं. नवीन पिढीला आपण पाहतो हे सगळं आता मोबाईल असेल, टी व्ही, इंटरनेट असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, याच्यामध्ये नवीन तरुण पिढी अडकते. हे सगळं जरी असलं काळाची गरज आहे का, तर 100%. त्यातून काही लोकांना आपण या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की याच्यामुळं सगळे दुष्परिणाम, चांगले त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. आज माझ्या शाळा कॉलेजेसमध्ये किंवा आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या सगळ्या तंत्रज्ञानाचं सर्व फॅकल्टीज आपण उपलब्ध करून दिले. शिका, चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळवा, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळवा, चांगल्या प्रकारचं तुम्हाला काय व्यवसाय करायचा असेल तर करा, चांगल्या प्रकारे तुमचं जीवनमान उंचवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घ्या, व्यसनापासून अलिप्त राहा. या सगळ्या तंत्रज्ञानाचा विधायक कामासाठी वापर करा, विध्वंसक कामासाठी करू नका. अशा प्रकारचे संस्कार आम्ही सातत्यानं त्यांना देतोय. माझी नवीन पिढीसुद्धा विट्यातली तशी फार चांगली आहे पिढी. आता अगदी मला अभिमानानं मी सांगतो, माझ्या गावातले जवळजवळ नाही म्हटलं तर 500 मुलं मुली आज परदेशात आहेत. 500 मुलं मुली परदेशात आहेत. त्यातल्या त्यात आमच्या शाळेतून शिक्षण घेणारे बरेच आहेत त्यावेळेला. या सगळ्यांना आमच्या नेहमी भूमिका असते की आपण जसा इतिहास या निमित्तानं जपतो तसं भविष्यसुद्धा आपलं सुरक्षित राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला आधुनिकतेची कास धरून करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. हे लोकांच्यावर मी बिंबवतोय आणि त्या दृष्टीनं लोकांची मानसिकता आपण तयार करतोय. आणि मला पूर्णपणे खात्री आहे माझी ही भविष्यातली ही पिढी आहे ना, तीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशाचं भवितव्य घडवण्यामध्ये हातभार लावेल. मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. दादा त्याचं नेतृत्व करतील ते करतीलच, पण मी सुद्धा या निमित्तानं या सगळ्या मुलांच्या भवितव्याचं या ठिकाणी सुरक्षितता करण्यासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी आत्तापर्यंत केलं, पुढेही करत राहील. मला पूर्णपणे खात्री आहे अतिशय माझी पुढची पिढी त्या मानानं अतिशय चांगली आहे. मी माझ्या शहराला कुपवाडसारखं मिरजेसारखं होऊन नाही देणार. नाही, आता हे सगळं जे मी तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगतोय ते सगळं सांगण्याचा उद्देशच माझा इतका आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर भावी पिढीला सुद्धा तेवढीच सुरक्षितता मला देता आली पाहिजे. भूमिका माझी आहे. व्यसनापासून अलिप्तता राहिली पाहिजे. अवैध धंद्याला प्रोत्साहित आपल्याला नाही करायचं. मुलांना या सगळ्या व्यसनांच्यापासून बाकी जे एलिमेंट्स, जे घातक एलिमेंट्स आहेत त्याच्यापासून आपल्याला वेगळं ठेवायचं, त्याचं प्रबोधन करायचं. त्याच्यासाठी अनेक नानाविध गोष्टी आम्ही करतो. अनेक काही कार्यक्रम असे आम्ही करतो, संस्कारक्षम कार्यक्रम करतो की या मुलांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. आता आपल्याला आपण पाहतो हे शिवछत्रपती असतील किंवा इतर साधू संत असतील यांच्याही कार्यक्रमाबरोबर प्रबोधनाचे सुद्धा अनेक कार्यक्रम आपण करतो ज्यातून या मुलांना चांगलं प्रबोधन व्हावं, सुबुद्धी व्हावी आणि आधुनिकतेची कास धरता धरता आपल्या ह्या देशाची संस्कृतीसुद्धा आपल्याला पाळता आली पाहिजे. या सगळ्या भूमिकेशी निगडीत राहून आपण काम करत असतो. चांगलं होईल. त्याने आता माझी मुलं फार हुशार आहेत. आधुनिक पिढी आहे, कॉम्प्युटर युगातली ना ती AI तंत्रज्ञानातली पिढी आहे. त्यांना योग्य प्रकारचं आपण जर संयमाचं आणि सहनशीलतेचं जर धडे देऊ शकलो तर ही सुद्धा अतिशय चांगली पिढी होईल. मला पूर्णपणे खात्री आहे. माझ्या विट्यातल्या लोकांना तरी मला पूर्णपणे खात्री आहे. चांगली मुलं आहेत माझी सगळी. याच भूमिकेमुळे नव्या पिढीला सुद्धा भाऊ आपल्यासे वाटतात. तरुणांमध्ये इतका स्वच्छ विचार असताना सुद्धा विरोधक मात्र टीका करतच राहतात. त्यांच्याबद्दल हे राजकारण आहे. राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच राहतात. टीका केल्याशिवाय किंवा ती झाल्याशिवाय सुद्धा आपल्याला सुधारायला संधी मिळत नाही. इतकं मोठं मन सुद्धा आपल्याला मी अनेक वेळेला असं म्हणतो की टीका झाल्याशिवाय आपल्याला नवीन काही करायची उर्मी नाही प्राप्त होत. टीकेला मी कधी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उत्तर देत नाही. टीका ऐकतो, सहन करतो, चिंतन करतो, आत्मचिंतन करतो, मनन करतो आणि त्याच्यावरती कामाच्या रूपानं उत्तर देतो, काम करून उत्तर देतो. काय विरोधी टीका करतात तुमच्या दृष्टीने काय वाटते सांगा? बरेच खालच्या पातळीला जाऊन टीका केल्या जातात. काय करतात टीका सांगा? अगदी उघड्या मनानं लँड माफिया वगैरे अशा पद्धतीच्या ज्या काही टीका केल्या जातात. काय तशातले प्रकार नाही. हे सगळं कसं होतं, आता विटा शहर आहे, विटा शहर वाढते. विटा शहर वाढत असताना आमच्या मूळ इथल्या जमिनी विकल्याशिवाय विटा शहर वाढेल का? आमचा 7-12 कमी झाल्याशिवाय शहर वाढणार का? किंवा अगदी संस्थांचा सुद्धा विषय येतो की स्वार्थासाठी संस्था उभ्या केल्या
असं कसं असे सुद्धा मी एक एवढ्या आहेत. सगळ्या शाळा उभा केल्या, कॉलेजेस उभा केली, ज्या पतसंस्था केल्या, बँका केल्या, साखर कारखाना काढला, सूतगिरणी काढली. वादासाठी गृहीत धरा की आपण हे व्यवसाय म्हणून केला. पण आज मला वाटतं की माझे 2000 कुटुंब ह्याच्यावर जगत आहेत. तेवढं अर्थकारण उभं आहे. माझ्या सूतगिरणीमध्ये आता 300 लोक आहेत. कारखान्यात माझे 200 लोक काम करतात. शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जातो मी, योग्य प्रकारचं हमखास त्यांना पेमेंट देतो. वजनात काटामारी होत नाही. विराजला ऊस घालायचा म्हणजे निर्धास्त घाला असं शेतकऱ्यांची भूमिका असते. तिथं काहीतरी वेगळं वाकडं काही होणार नाही. माझ्या सगळ्या ह्या शाळा सगळ्या चांगल्या आहेत. या निमित्तानं आपण संस्कार लोकांच्यावरती करतो. माझी मुलं नाही शिकत येतं, सगळेच मुलं शिकतात. जशा ग्रँटेबल आहेत तशा नॉन ग्रँट माझ्या शाळा आहेत. ह्याच्यातनं माझा स्वार्थ काय? बरोबर. आज माझ्याकडं 700 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. माझ्या घरातलं कोण आहे? यांचं संसार कोच कसा चालतो? यांचं अर्थकारण कसं उभं राहिलं? त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या शहराला कसा झाला? हे सगळं विचार करणाराला आहे. बरोबर. ज्याला काही करायचंच नाही त्याला काय त्याचं पडलंय? बरं, हे तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, ज्यानं निर्माण केले ना त्याच्या निर्मितीचा एक आनंद असतो. आपण हे निर्माण केलं, लोकांच्यासाठी निर्माण केलं. जर तयारात सगळं मिळालं समजा वादासाठी, विरोधक मी टीका करत नाही पण वस्तुस्थिती मांडतो. कारखाना संपतराव नानांनी उभा केला, यशवंत सहकारी कारखाना. काकाने नाना निर्माण केला, चांगला चालवला. नाना वारले त्यावेळेला त्याला सगळे कर्जमाफी होऊन 2 कोटी रुपये शिल्लक होते. सगळं कर्ज माफून सगळा कारखाना बंद पडला. लिलाव निघाला, सगळ्यांनी चालवाय घेतला, कोणाला चालला नाही. शेवटी आता विश्वजित कदमाने विकत घेतला भारतीय कंपनी. तुम्ही निर्मितीच केली नाही, गेलं तर तुम्हाला वाईट वाटणार नाही. पण त्याच्यावरती आधांतरित असणाऱ्या किती लोकांच्या म्हणजे जीवनामध्ये माती कालवली याचा विचार कोण करणार का? तेच परिस्थिती सूतगिरणीची आहे. एका बाजूला महाराष्ट्रातल्या सूतगिरण्या चालत नसताना मी माझी सूतगिरणी बंद नाही पडू दिली, नुकसानीत आहे पण मी चालवतोय. आणि दुसऱ्या बाजूला असणारी सूतगिरणी बंद पडली, त्याचं रिनोव्हेशन करायसाठी कर्ज मंजूर घेतलं, त्यातलं सुद्धा मशिनरी विकून टाकली आणि आता मोकळं शेड पडलेलं आहे. निर्मिती शून्य. किंवा अशी एखादी कोणची संस्था त्यांनी निर्माण केली माझ्या विरोधकांनी आणि ते चांगल्या पद्धतीनं चालवली आणि त्याचे लाभार्थी 5-50 लोक आहेत, दाखवून द्या. मार्केट कमिटी शासनाची, दूध संघ आपल्या खरेदी विक्री संघ शासनाचा व सहकाराचा, DCC बँक जिल्ह्याची. आपली निर्मिती काय? आपली निर्मिती काय? बरोबर. मग स्वतः करायचं नाही आणि दुसरे जे केलेल्याचं ज्यावेळेला आपण बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोटं आपल्याकडे असतात. तुमचं काय? बरोबर. म्हणजे हे महत्त्वाचं असतं सगळ्यामध्ये. बरोबर. आत्मपरीक्षण केलं माणसं पाहिजे टीका त्याकडे. कधी करतात? तुम्ही काहीतरी केलं म्हणून घरात गप बसल्यावर कशाला टीका करते? काय करायचं नाही आणि काय त्याचं होयच नाही, कशाला घरात गपच बसायचं? अगदी. कोण टीका करायला येते तुम्हाला? बरोबर. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या लोकांसाठी करतोय ना आपण. आज माझ्या संस्थांच्या मध्ये सगळ्यांच्या मध्ये 2000 कामगार आहेत. बँका, पतसंस्था, माझ्या बँकाचे शाखा, पतसंस्थेचे शाखा, कारखाना, सूतगिरणी, शाळा, माझ्या सगळ्या. अगदी मी सांगतो आमचे व्यवसाय जरी धरले, जरी पिंपन जर धरले तरी सुद्धा 2000 कामगार आहेत. शेवटी त्यांचं जीवन मी रोजगार चालवतोय, झालाच. त्यांचा पालककर्ता मी आहे. मी व्यवस्थित वागलो, मी संस्था चांगल्या चालवल्या तर त्यांचं जीवनमान चालणार आहे, त्यांचं आयुष्य चांगलं चालणार आहे. त्यांना भविष्य आहे उद्या. मी गैरकारभार केला, मी काहीतरी वेडंवाकडं केलं, मी चुकलो, उद्या काही कमी जास्त झालं तर त्याच्या आयुष्याचा प्रश्नचिन्ह नाही. कोण बघणार आहे त्यांना? बरोबर. म्हणजे जबाबदारीची जाणीव ठेवून राजकारण वेगळं आणि वरवर राजकारण करणं आणि विरोधासाठी विरोध करणं हे राजकारण वेगळं. स्वतःची निर्मिती करून त्याचा आनंद भोगणं वेगळं आणि दुसऱ्यांनी निर्माण केलेलं बघून बोटं मोडण्याचं राजकारण करणं वेगळं. हा त्यातला फरक आहे. अगदीच. मुलाखतीच्या आपण उत्तरार्धामध्ये आहे एक असा प्रश्न की सदाशिवराव भाऊ यांच्या नजरेत भविष्यातलं विटा शहर काय, म्हणजे व्हिजन काय? व्हिजन फार आपल्याला, मी सांगतो ना मग अशी तुम्हाला सांगितलं ना, गावाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यात काम करावं लागणार. आता साधी गोष्ट आहे, आज शहराचा वाहतुकीचा प्रश्न विटे शहरात नाही, सर्व शहरामध्ये गंभीर आहे. विटे शहरामध्ये 2 नॅशनल हायवे जातात, त्याच्या भोवती शहर आपलं वसलेलं आहे.
या शहराची जर डायरेक्ट कोंडी मोडायची असेल वाहतुकीची, त्याला दोनच पर्याय माझ्यासमोर दिसतात. एक तरी ह्या दोन्हीवरती ओव्हरब्रिज करणं हायवेवरती, किंवा शहराला पूर्ण रिंग रोड करणं. याच्यातलं काय सोपं, याचं साकल्यानं तज्ज्ञांच्या मार्फत अभ्यास करून तसा प्रस्ताव शासनाला दे. DP प्लॅनमध्ये चांगल्या प्रकारचा रिंग रोड आपण धरलेला आहे, पण त्याच्या भूसंपादनाला येणारा खर्च आणि या निमित्तानं जर ओव्हरब्रिज आपण केले तर त्याला येणारा खर्च, याचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य पद्धतीनं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाला हा सगळं पटवून द्यावं लागणार आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळं पुढचा निर्णय करावा लागणार. नगर परिषदेच्या समोर एक मोठी जागा आहे, तुम्ही गेल तर बघा, त्या देवळाच्या मागं, त्या गणपतीच्या देवळाच्या मागं अनेक वेळेला त्या जागेबद्दल आम्ही अतिक्रमणं होते वगैरे सगळी काढली. त्या जागेवरती जर मल्टी स्टोअर आपण जर पार्किंग करू शकलो तर इथे शहराचा 50% पार्किंगचा विषय संपू शकतो. बल्क स्टोअर 6-7 मजले पार्किंग, 600-500 गाडी एका ठिकाणी पार्क करता यावी. आपण जर ते करू शकलो, ह्याही आपल्याला प्रश्नाला आपल्याला न्याय देता येईल. कारण आता पार्किंगची समस्या सर्व शहरांच्या मध्ये आहे. बरोबर. वाहतुकीची समस्या सर्व शहरांच्या मध्ये आहे, सर्व शहरांच्या मध्ये. आता एक साधी गोष्ट आहे, या शहरामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये सरकारच्या माध्यमातून काम करतेच. आपण नगर परिषदेची जागा देऊन आपण एक ग्रामीण रुग्णालय उभा केलेलं आहे. ग्रामीण रुग्णालय जागा नव्हती विट्यामध्ये, आम्ही नगर परिषदेची 2 एकर जागा दिली. एका मुलीला कामाला घेतलं आणि तिच्या वडिलांच्याकडून ती जागा शासनाला 3 एकर दिली. 5 एकरामध्ये ग्रामीण रुग्णालय उभा राहिलं. आज आधुनिकतेबरोबर याच्यामध्ये आता काय ते सांगतात, आम्ही ट्रॉमा केअर मंजूर केलेला आहे, जिल्हा रुग्णालय आपण करतोय. या शासनाच्या वतीनं होतील गोष्टी, काळाची गरज आहे, करता येतील. पण या परिसरामध्ये एखादं वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखादं मेडिकल कॉलेज आपण उभा करू शकलो तर त्याबरोबर आरोग्याच्या सुविधाही तितक्याच आणि अर्थकारणही गावाचं तितकं सुधारू शकतं. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. जसं मी मगाशी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडांगणाचा आपण विषय घेतला. या जर क्रीडांगणाला आपण चांगली मदत देऊ शकलो शासनाच्या वतीनं आणि उद्या नगरपालिकेच्या सुद्धा वतीनं, जसं नगरपालिकेनं जलतरण तलाव उभा केला त्या पद्धतीनं जर अनेक सगळ्या क्रीडाचे साहित्य, चांगला ट्रॅक, चांगल्या ठिकाणी जिम उभा केली, चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक ठेवले तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या ह्या परिसरामध्ये अतिशय चांगले खेळाडू आहेत. कुस्तीमध्ये तरी विट्याचं आमचं नाव लौकिक आहे. तर त्यामध्ये क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक चांगले नामवंत या ठिकाणी खेळाडू आपण निर्माण करू शकतो उद्या भविष्यामध्ये. हे सगळं होत असताना आता सर्वत्र जाता आपण बघतो IT पार्क सारख्या त्या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. विट्यामध्ये सुद्धा आता शैक्षणिक क्षेत्र आणि बाकी क्षेत्रामध्ये इतर काही कंपन्या बी या ठिकाणी येऊ पाहत आहेत. MIDCला लागून आता 500 एकराची MIDC अधिकचे चांगले व्हावे अशी माझी भूमिका होती. त्यावेळेला तुम्हाला करता आली नाही. उद्या आपल्याला जर ते झालं तर एखादं चांगलं IT पार्क विट्यामध्ये व्हायला काय हरकत नाही, करू शकतो आपण. अतिशय सुंदर करता येईल आपल्याला. कारण सर्व गोष्टी विट्यामध्ये आज अर्थकारणाच्या बाबतीमध्ये, औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये, वेगवेगळ्या कारखान्यावरच्या बाबतीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये वाढवत असताना एखादा IT पार्क आपल्याला करता आलं तर अनेक चांगले याच्यामध्ये आपल्याला करू शकतो. पाण्याची समस्या मी मागं तुम्हाला सांगितलं. आता गाव मोठं वाढले, आता पाणी आपल्याला कमी पडतंय. आपल्याला गावगावची स्कीमचं बळकटीकरण आपण मागच्या वेळेला केलं आणि काही महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही पर्याय त्या काही सुचूप आपल्या पुढे येत आहेत. हे सगळे पर्याय आपण करू शकलो तर निदान रोज लोकांना 1 तासभर पाणी आपण स्वच्छ देऊ शकतो. मी अनेक वेळेला अभिमानानं सांगतो, आमचा जो फिल्टरेशन प्लांट आहे ना, सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श प्लांट आहे. आमच्या नगर नळाचं पाणी जरी तुम्ही बाटलीत घेतलं तर बिस्लरीचं पाणी आणि नळाचं पाणी तुम्हाला फरक कळणार नाही. इतकं सुंदर पाणी आमचं असतं. साथीचं रोग कधी आले नाहीत आमच्याकडं, कधी हे झालं नाही, कधी रोगराई पसरली नाही. इतकं चांगलं प्रकारचं या ठिकाणी आहेत. आज पाण्याची सुविधा जरा आपण कमी पडतोय, त्याला अधिकची गती आणि वेगळ्या पद्धतीनं जर आपण नियोजन करू शकलो तर त्याही प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी पाणी देता येईल. शेवटी नगरपालिकेचं काम आहे रस्ते, वीज, पाणी आणि एक शिक्षणाच्या मध्ये सुविधा करणं. या सगळ्या गोष्टीला आपण या ठिकाणी सामोरं जायचा प्रयत्न करतोय. अनेक वेळेला लोकांनी सांगितलं जलतरण तलाव केला, त्या जलतरणची ही अवस्था झाली. आता अनेक वेळेला लोक सांगतात की नाट्यगृह करा. मला अजूनही सुद्धा त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल की ज्या मोठ्या शहरामध्ये नाट्यगृह झाली ती तितक्या सक्षम प्रमाणात आता नाहीच चालत. त्याच्यासाठी एक मल्टीपर्पज हॉल केला तर आणि चांगलं होईल असं माझ्या डोक्यामध्ये आहे.
म्हणजे फक्तच नाट्यगरज नाही तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला करता याव्यात. मग प्रदर्शनं असतील, मेळावे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे या निमित्तानं करता येईल. अशा प्रकारे जर एक चांगला मल्टीपर्पज हॉल मध्यवर्ती ठिकाणी जर उभा करू शकलो तर त्याच्यामध्ये नाट्यगृहाबरोबर इतरही चांगल्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला चांगल्या करता येतील. असा एक चांगला मल्टीपर्पज हॉल उभा करू शकलो ती काळाची गरज म्हणून आपल्याला उभा करता येईल आपल्याला. तसं मुंबई पुण्याला इथले तरुण जाऊन जे शिकणार होते ते आता विट्यामध्ये झाले, तर तसं स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी काय विजन आपल्या नाही स्पर्धा परीक्षा आपण हे करतो ना, एक अकॅडमी आहे ना आपली, आणि हे असे आता एक हे झाले अकॅडमी एक ट्रेड झाले आता. जसं पूर्वी क्लासेस हा एक ट्रेड होता तसं त्या अकॅडमी सुद्धा आता ट्रेड झाले. गल्ली बोळात अकॅडमी झाली. तुम्ही कुठल्याही गावात जावा, कुठेही गावाच्या शहरात जावा, कुठं प्रत्येक ठिकाणी एक अकॅडमीज आहेत. तसं स्पर्धा परीक्षा केंद्र सुद्धा हे अनेक ठिकाणी होत आहेत. शेवटी हे सगळी सुविधा जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये किती सिरियसली या निमित्तानं अभ्यास करता, तुम्ही तुमच्या कौशल्याने किती स्पर्धा परीक्षा या निमित्ताने यशस्वी होत, हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. सगळं मांडून ठेवलेलं आहे. त्यातलं काय घ्यायचं, किती घ्यायचं, कुणी घ्यायचं हा ज्याचं जण प्रश्न आहे. म्हणजे काही नाही असं नाही आहे, पण त्याचा योग्य कमाल मर्यादेपर्यंत वापर आणि त्याच्यातून तुमचं मिळणारं ज्ञान आणि तुमचं मिळणारं यश हे त्याच्या वैयक्तिक गोष्टीवरती अवलंबून आहे. ते लोकांनी करावं. आमचं त्याच्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. नक्कीच. खूप छान आणि स्वच्छ असं विजन आहे तुमचं पुढच्या विटा शहराचं. बरोबर. मंडळी, एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून या विटा शहराकडं पाहिलं जात होतं, मात्र तरी सुद्धा नियोजनात कुठल्याही प्रकारचा दुष्काळ न पाडता या विटा शहराला एक सुसंस्कृत आकार देण्याचं काम भाऊंनी केलं आणि त्यांच्या एकंदरीतच मुलाखतीमधून आपल्याला ते जाणवलं सुद्धा, त्याची अनुभूती सुद्धा आली. आणि असंच विजन भविष्य काळातील विटा शहरासाठी सुद्धा आहे, त्यामुळे हे विटेकरांना सुद्धा मान्यच आहे. तर एकंदरीत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, भाऊंच्या या भूमिका, त्यांचं मत नेमकं तुम्हाला कसं वाटलं, कमेंट करून नक्की कळवा आणि शब्दवेडे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.